कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा 20 फेब्रुवारी रोजी खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. महाविकास आघाडी, इंडिया आघाडी यांच्या वतीनं हा सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. कोल्हापुरातील रेड्याची टक्कर या ठिकाणी हे स्मारक उभारण्यात आलं आहे. या उद्घाटन सोहळ्यास आमदार सतेज पाटील, आमदार पी.एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, खासदार डी. राजा, कॉम्रेड भालचंद्र कांगो, सुभाष लांडे, स्मिता पानसरे, श्याम काळे आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या स्मारकासाठी 75 लाखांचा खर्च झाला आहे. यामध्ये त्यांचं शिल्प, त्यांचा जीवन प्रवास उलगडणारी प्रतीकं आणि ग्रंथालय आदींचा समावेश आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून आज या ठिकाणी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी भेट देऊन सुरक्षेच्या दृष्टीनं पाहणी केली. यावेळी त्यांनी संयोजकांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या कार्यक्रमावेळी भारतीय महिला फेडरेशनतर्फे पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे. यामध्ये श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खासदार शरद पवार, आमदार सतेज पाटील, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक जयसिंगराव पवार, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, कॉम्रेड स्मिता पानसरे, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, विजय चोरमारे, कॉम्रेड सुनीता अमृतसागर, कॉम्रेड मेघा पानसरे, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे आदींचे लेख आहेत. या कार्यक्रमावेळी LED स्क्रीनवर 15 मिनिटांची डॉक्युमेंटरी फिल्म दाखवण्यात येणार आहे. यासह खासदार शरद पवार, आमदार सतेज पाटील, बाबा आढाव यांनी कॉम्रेड पानसरेंसंदर्भात मांडलेल्या विचारांचा व्हिडिओ यावेळी दाखवण्यात येणार आहे. या सोहळ्यास मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी केलं आहे. कोल्हापूरसाठी अहोरात्र झटणारे आणि लोकहितासाठी, गोरगरिबांसाठी, वंचितांसाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे कॉम्रेड गोविंद पानसरेंचा हा जो स्मारक सोहळा आहे, त्या स्मारक सोहळ्याला पानसरे प्रेमी आणि सर्व कोल्हापूरवासियांनी, पुरोगामी जनतेने, कोल्हापूरच्या पुरोगामी जनतेने, शाहूप्रेमी जनतेने या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि हा सोहळा दिमागदार करावा असं मी या ठिकाणी आवाहन करत आहे. सर्व जनतेला हात जोडून माझी विनंती आहे. या कार्यक्रमास भारतीय कम्युनिस्ट पक्ष, कोल्हापूर फेरीवाले युनियन, आयटक कामगार संघटना, आराम बस वाहतूक संघटना यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.